नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 62वा दिवस आहे। आपण अशा प्रकारे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। इथे आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहे। कोणत्या मण्याला कोणते नाव आहे हे सुद्धा पाहिलेले आहे। इथे चौकोन, त्रिकोण, गोलाकार असे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे, चौकोन त्रिकोणामध्ये कॉर्नर कसे घ्यायचे याची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे। साध्या मशीनच्या धाग्याने चेन स्टिच कशी घालायची, मणी वर्क कसे करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। जर तुम्ही अशा प्रकारे मण्यांचे वर्क करत असाल तर साधा मशीनचा धागा वापरला तरीही चालतो। या ब्लाउजच्या बाहीच्या सिंगल लाईन आपण अशा डिझाइन पाहिलेल्या आहेत। तुम्ही ब्लाउजच्या बाहीचा असा आकार काढून या डिझाइन बनवू शकता। इथे आपण पॅच पाहिलेले आहेत। 3 आपण मण्यांचे पॅच पाहिलेले होते। त्यामध्ये गोल्डन कलरचे मणी मोती असे होते। त्यानंतर आपण कुंदन वापरून असे पॅच बनवलेले आहेत। 2 अगदी छोटेसे पॅच पाहिलेले आहेत। तुम्ही मागील व्हिडिओमध्ये ते सर्व काही पाहू शकता। याचा सराव करून घ्यायचा आहे। यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। आपण असे एक साधं फूल पाहणार आहोत। मणी वर्क कसे करायचे या फुलाचं हे पाहणार आहोत। पेन्सिलने आपण हे फूल काढून घेतलेले आहे। 5 पाकळ्यांचं हे फूल आहे। आता आपण मण्यांचे वर्क करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। जरी थ्रेडला गाठ बांधून घ्यायची आहे, खालून वरती धागा काढून घ्यायचा आहे व मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मणी आपण इथे लावून घेणार आहोत। आपण गोल्डन कलरचे मध्यम आकाराचे मणी वापरत आहोत। मण्यांचे आकार कसे ओळखायचे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। अगदी जवळ मणी स्टिच करून घ्यायचे आहेत। हे पहा, इथे आपण एक मणी आपण लावून घेतोय। सुरुवातीला गोल आकार आपण फुलांचा तयार करत आहोत। इथे शेवटी गाठ बांधून घ्यायची आहे। मधला गोल आपला तयार झालेला आहे। आता आपण पाकळ्यांना मणी स्टिच करून घेणार आहोत। इथे सुद्धा आपण बाहेरच्या बाजूने धागा काढून घेतलेला आहे। जरी थ्रेड बाहेर काढून घेतलेला आहे। इथे पाकळीला सिंगल मणी आपण स्टिच करत आहोत। त्याच आकाराचे मणी इथे सुद्धा आपण पाकळीला वापरत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसे वर्क करत आहोत। इथे आपण शेवटी एक मणी लावून घेतलेला आहे। आणखी एक चेन स्टिच घ्यायची आहे व मधला जो गोलाकारचा मणी असतो त्यामध्ये तो धागा अडकून घ्यायचा आहे। त्यानंतर बाहेरच्या बाजूला आपण धागा काढणार आहोत। इथे धागा तोडायचा नाहीये, जरी थ्रेड तोडायचा नाही। जोपर्यंत आपले फूल तयार होत नाही तोपर्यंत तो धागा कट करायचा नाहीये। इथून आपण दुसरी पाकळी तयार करणार आहोत। जरी थ्रेड बाहेर काढून घेतलेला आहे। इथे सुद्धा सिंगल लाईन आपण सिंगल मणी आपण लावून घेतोय। हा शेवटचा मणी लावून झाल्यानंतर इथे सुद्धा आपण तो धागा मण्यांमध्ये अडकून घेतलेला आहे। आपण आता तिसरी पाकळी वर्क करतोय। अगदी जवळ मणी स्टिच करून घ्यायचे आहेत। अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे सुद्धा आपण थ्रेड धागा मण्यांमध्ये अडकून घेतलेला आहे। आता आपण चौथी पाकळी मणी लावून घेत आहोत। तुम्ही तिथे गाठ सुद्धा देऊ शकता। पाकळी तयार झाल्यानंतर तुम्ही गाठ सुद्धा देऊ शकता। इथे आपण पाकळीच्याच मण्यामध्ये धागा अडकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे शेवटची पाकळी आपण वर्क केलेली आहे। मणी लावून घेतलेले आहेत। इथे आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। हे पहा, आपण इथे गाठ बांधून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण आज फुलांचे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहिलेले आहेत। मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती दाखवलेली आहे। तुम्ही सुद्धा असे फूल काढून मण्यांचे वर्क करण्याचा सराव करायचा आहे। आपण पहिल्यांदा मधला गोलाकार तयार करून घेतला, त्यानंतर पाकळी तयार करून घेतली व शेवटी पहिला जो गोलाकार केलेला होता त्या मण्यामध्ये धागा अडकून दुसऱ्या पाकळीसाठी धागा वरती काढून वर्क करून घेतलेले आहे। अगदी सविस्तर मी तुम्हाला इथे माहिती दाखवलेली आहे। याचा जर सराव करताना काही अडचण आली असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता।
एक एक पाकळी आपण वर्क करून घेतलेली आहे, जवळजवळ मनी स्टिच करून घेतलेली आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।